ओके, तर नमस्कार मित्रांनो, फायनल तुमचं स्वागत आहे. आज पहिल्यांदा आपण मोटो व्लॉग करतो, तर मोटो व्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे आपल्या या मोटो व्लॉगमध्ये. तर आजची जी जर्नी होणार आहे ना, ती मुंबई टू आपलं ग्रेनेश्वर महादेव मंदिर, म्हणजेच आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये जायचं आहे. तर आजची जर्नी होणार आहे भरपूर मोठी. तर बघूया अंदाज किती वाजतात ते आपल्याला जायला, कारण की टायमिंगचं तर काय सांगू नाही शकत. बट आता वाजलं सध्या तरी 1:21. हां, बघू आता काय होतं. चालू तर केलं जर्नी, आणि माझ्या घरापासून तर तो एक 332 किलोमीटरचा दाखवत होता. आणि मी व्हाया आपला जो हा आहे ना पुणे मार्गे, पुणे शुक्रापूर त्या मार्गे निघणार आहे. डायरेक्ट आपलं ते इथे अहमदनगर तो रूट यूज करणार आहे मी. तिथं आपण वाया खोपोली वाया लोणावळा, खंडाळा लोणावळा करत चाकणमधनं आपण बघूया. माझ्या मते आपण लास्ट टाइम गेलो त्याच रोडने असेल, म्हणजे त्या हां तोच रोड, तो एरोड जेलच्या इकडून तिकडून कुठल्या कॅफेचा पक्का घुसलेलो आम्ही, फुल वाकडा तिकडा. तोच रोड आपल्याला सेम लागेल, सिमिलर. व्हिडिओ काय येते कशी येते काहीच माहित नाही, रोड प्रेझेन्स कसा दाखवते ते पण माहित नाही. फक्त चालू केलं भेंडी वन साईड. उद्या खर्च पप्पा नाही सरपंच. आपण 1 तासाच्या प्रवासानंतर आलेलो ते म्हणजे आपलं खोपोलीमध्ये, आणि माझ्याच उजव्या बाजूला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, आणि समोर हा त्याच्यावर समजा जो जल्लोष होतो ना इकडे आपलं शिवजयंतीला, एकदम म्हणजे असं द्विगुणित होण्यासारखा पूर्ण हा जो चौक आहे ना पूर्णपणे भरला जातो. आणि अख्ख्या चौकामध्ये जी रात्रीचे 12 वाजता आरती होते ना, आरती, जर इथे कधी तुम्ही आला असाल नसेल मला माहित नाही, बट एकदा तरी येऊन आहे ना तुम्ही, एकदा कलेरत्नाचं कोण मला बघत असेल त्याला माहिती आहे ते काय मजा असते. आणि सांगायचं झालं तर जे मी व्लॉग्स बनवतोय, ठीक आहे ना, जे ब्लॉग्स बनवतो ना मी, ते हे माझ्या नेहमी लक्षात राहण्यासाठी बनवतोय, ना की मला कोणता युट्यूबर बनायचंय, ना की मला काय नाही बनायचंय. माझं मोठं फक्त एकच आहे, आजपर्यंत मी जेवढ्या राईड करणारे, जेवढे ट्रेक्स करणारे, जेवढं काय फिरणार आहे ना भाई, ते सगळं मला ना कैद करायचं नजरेमध्ये. एक आपल्या डोळ्यामध्ये तर कैद असतोच प्रत्येक गोष्ट, त्यानंतर हा एक कैद राहील की एक पुरावा बोलतो ना आपण, प्रूफ. तुझ्याकडे प्रूफ काय आहे की तू काय केलंयस काय नाही केलंय, तू नक्की गेलता का. तर तेव्हा माझ्याकडे हा एक साक्षीदार असणार आहे, हा एक मॅडल साक्षीदार असणार आहे, प्रूफ की बाई ही बघ व्हिडिओ. लास्ट टाइम मला एक जण असंच बोलता, अरे काय गड फिरतोयस, तुझ्या जर जमीन तर कधी गोरखगड दाखव फिरून. तर त्याला मी असंच युट्यूब चॅनल ओपन केलं, बोला हा गोरखगड का. तर यार तू एवढ्या आरामात गेला, बोला एवढ्या आरामातच जातो आम्ही. फरक फक्त एवढं जगा तुम्ही वाईल्ड अँगल दाखवतो, आम्ही नॉर्मल अँगल दाखवतो. भाई आपल्याला शिकवलं पाहिजे गोरखगड. त्यानंतर कलावंत सिंधुदुर्गला कधी गेला का, अरे कलावंत सिंधुदुर्ग भाई बोललो माझ्या घरापासून मोजून 11 किलोमीटर असेल, ऐक 11 किलोमीटर असेल. आणि बोललो माझं 9 ते 10, 11, 9 ते 10, 11 या 3 पैकी एक एवढ्या पेऱ्यामध्ये झालं कलावंत सिंधुदुर्गला. काय भाई लोक असे समजत नाही, एका ठिकाणी जाऊन येत नाही भाई. काय कुणाला विचारते, समजायला पाहिजे का नको भाई. जो पोरगा नेहमी अशा ठिकाणी ऍडव्हेंचर्स करतो, तुम्ही त्याला तुम्ही बोला क्लाइम्बिंगला गेलाय का, परत त्या झिपलाईन जे केले तिथे गेलं तर भाई नाही गेलो अजून. पण जर तुम्ही बोला असेल की एवढा डेंजर तेवढा, हा, आणि AMK राहिलाय माझा, AMK राहिलाय, हा, पण तो पण नक्कीच होणार आहे. AMK अदन मदन कुलन हे आहे एकदम बकेट लिस्ट मध्ये सगळ्यात क्लोज आहे. बट काय माहित मला जेव्हा निघतो ना तेव्हा काय होतो काहीच समजत नाही भाई. बऱ्यापैकी घाटाच्या घाटात आलेलो आहेत. सो आणि त्यानंतर ही ट्रॅफिक, हा आपला सवंगड आहे भाई, स्प्लेंडर और वॉट नाद नाही करती. आणि हाच तो शिंगरोबाचं मंदिर, जिथे भरपूर मोठी आख्यायिका आहे आणि प्रत्येकाने ऐकलीच असेल. जो धनगर होता त्यांनी इंग्रजांना दाखवला रोड, पण त्यांनी जेव्हा आपल्या ह्याच्यासाठी मागितली, बट त्यांनी त्याला मारलं, गोळी मारली, तर त्यांचं येतो. आणि हा आहे तो टर्न भाई. मला जाऊ दे काका, मला जाऊ द्या, तुमची मला भीती वाटते, तुमची भीती वाटते भाई. 4x4 बोलते, सबको बोलते, नाद मत कर. 4x4 आहे आपली, पण संजय इथे पोलीस असणार, ठीक आहे. आणि तुम्हाला एक ऑप्शन जर पाहिजे असेल ना, तर डायरेक्ट लोण्यातनं खाली उतरायचा, तर तुम्ही इथून जाऊ शकता एक्सप्रेसवेने. पण तो एक्सप्रेसवे ना
लोणावळ्यात लगेच बाहेर पडा, म्हणजे तिथं टोल नाका आहे ना लोणावळ्याचा, ह्या एक्सप्रेसने जाऊ शकतो. अदरवाईज हा नॉर्मल वे, हा जुना ओल्ड पुन्हा मुंबई हायवे तो एक्सप्रेस आहे, तिथनं जाऊ शकता तुम्ही गाडी घेऊन. पण पुढं जो लोणावळ्याचा टोल नाका आहे ना, तिथनं तुम्हाला एक्झिट मारायचं आणि खाली उतरायचं आहे. तिथनं स्ट्रेट पुढे नाही जायचं, ना तर तुम्हाला मग दंड आकारण्यात येईल. आणि दंड असा आकारण्यात येईल की भाई त्याच्यामध्ये वाटतं तुम्हाला अजून एक राईड कुठली तरी पूर्ण झाली असते. बघ दिसतं का इकडे राहिला आईच्या गावात, तिथं पण ट्रॅफिक आहे. एक्सप्रेसला ऍक्सिडेंट झाला वाटतं, फुल ट्रॅफिक. अगं बे म्हणजे तिकडे मुंबईला जाण्याच्या रोडला ट्रॅफिक आहे. आणि आपण काय सायलाबाद प्रमाणे भाई बघा फोकस भाई. आबा आईच्या गावात फोकस असलं दिसत नाही आता. ठीक आहे सर, पिवली लाईट ठीक आहे, आपली टॉप लेवलची पिवली लाईट आहे. सो फायनली आपण आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये, जो तुमच्या म्हणजे तुम्हा सगळ्यांचा भाई फेवरेट पॉईंट जो ना, तो आयुष्याला रोल्स जी मी गाडी घेऊ नाही शकत ती रोल्स रॉयल्स, तो एरिया भाई. म्हणजे हा बघ ऐक, कुठे गेला रे तो, हा आता इथे येईल तो एरिया, तो दिसणार नाही माझ्या मते. हा 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 बघा, हा रोल्स रॉयल्स गेट पण उघडा ठेवलाय, सगळं ठेवलाय. तर आईला का सिग्नल आईच्या रे गावात, चला चला ओ चला, आपल्याला लागला सिग्नल, आता सिग्नल वर वाट लागल नाही ना आता. पण आपल्याकडे आहे टूच व्हीलर, आणि ह्यांची झाले झोंबी, आता करा भांडणा. आता यांची झाली झोंबी, तुम्ही करा भांडणा. आम्ही चाललो तिकडं जिथं आम्हाला जायचं आहे. No one knows. का करूला या रवडा आहे, मला अटक करा पुण्यात. डिंगडी टकाटक डंगडक टकाटक. ठीक आहे, काय गाणं होतं तो विसरलो. एवढी गाणी पाठ झाली असं तर आज मी काय सोनू निगम माती बसलं सगळ्यांना मोड दिला असता. आणि फायनली पाहिला येते आईच्या गावात या रोडच्या. अरे रोडला फिनिशिंगच नाही रे, मिस्त्री पाठवायला लागेल तिथं. फिनिशिंग बरोबर नाही करत, यांना मिस्तर द्यावं लागेल रोडच्या कामाला. म्हणजे फिनिशिंग टॉप लेवलची देते, टॉप लेवलची फिनिशिंग. ठीक आहे सर, आलो बऱ्यापैकी आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे आता. आय गेस तरी तो चुकला माझा, मी इथून न येता म्हणजे तो देहू रोड पिंपरी चिंचवड न येता जर का मी चाकण मधनं त्या इंद्रायणी नदी काठा जवळ आलो असतो ना, तर मग मला असं वाटतं की मी भाई इतक्याला टच होतो. भरपूर मोठ्या स्ट्रगल नंतर एखादा 205 किलोमीटर अजून माझ्यापासून छत्रपती संभाजीनगर. आणि अरे जो टायमिंग दाखवतोय तो 9:27 पडतोय. आणि आता सध्याच्या सिच्युएशनला मी आलोय गणपती बाप्पा मोरया ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजेच आपला रांजणगाव. आई काय केलं रांजणगाव, ओ बाई. पण जाऊ दे, आपली डेस्टिनेशन थोडी वेगळी आहे. पण जर येताना जर टाइम मॅच झाला ना, तर रांजणगावला मी एकदा पाय पडून जाणार. कारण की आतापर्यंत मी जेवढ्या वेळेला ह्या एरियामध्ये आलोय, जसं मी एक आपला गुढीपाडव्याच्या दिवशी जसं मी इथे येतो ना आपल्या वड तुलापूरला, तेव्हा तर मी रांजणगावला पण भेट देऊन जातोच. सो काही नाही, आता मी आलेलो आहे. बघूया, जर टाइम भेटला तर नक्कीच रांजणगावला जाणार पुन्हा एकदा. पण जो रांजणगाव आज जो बनला आहे, बघू आता नशीब असेल तर भेटल. आपल्या येण्याच्या टायमिंगवर डिपेंड आहे, की आता तिथं पोचायलाच 10 वाजणार आहेत. मग फ्रेश वगैरे होऊन खाऊन वगैरे बघू पुढचा डन सिट. फायनली आता मॉर्निंग होतात काय, फायनली आता मॉर्निंग होतात. आणि विषय काय माहिती आहे का, की अजूनही माझ्यापासून 175 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर आहे. आणि तिथं पोहोचायचा टायमिंग जवळ 10:30. ट्राय करतोय मी आता जेवढं लवकर. मी आता पण एक ब्रेक घेतलेला, तर मला अशी झोप आलेली, तर मी चहा घेतला आणि डायरेक्ट झोपलो बाई. 10-15 मिनिटं झोपलो असेल माझ्या मते. हा 10-15 मिनिटं झोपलो असेल.
पण नाही बोललो रिस्क कशाला पाहिजे आपल्याला आयुष्यात. चहा घेतला डायरेक्ट तुझ्या डोक्यात. पण आतापर्यंत तरी जो आपला टायमिंग होता की भाई 9 वाजून 10 मिनिटांनी किंवा 30 मिनिटांनी पोहोचणार तो, पण अजून पण 100 किलोमीटर तरी पाठी आहे मी. 100-104 किलोमीटर. कारण की पूर्णपणे बसत आराम करत आले ना, की असा भाई चल जायचंय निघाला फास्ट फास्ट काय ना भाई. आलं 30 किलोमीटर चालू वाटलं थांबा उतरा चला वॉशरूम करा चला निघा परत बसा परत चला. त्या हिशोबाने गाडी चालू आहे त्यामुळे काही स्ट्रेस झाला नाही. थोडा टाइम एक्सटेंड होणार आहे त्याच्यामुळे काही 1 रुपयाचा पण त्रास नाही आला आम्हाला. आमची गाडी रफ अँड टफ चालू आहे. सो तुम्ही पण असंच चालवा. थोडं सगळं जिथं 7 ते 12 मिनिटं दाखवती तिथं तुम्हाला 9 तास जातील. पण ठीक आहे ना, पण तुमच्या बॉडीला तर जास्त प्रॉब्लेम नाही ना होणार याच्याकडे लक्ष द्या. माझा मत एवढा आहे. आता तुमचं मत काय बोलतोय तुम्ही बघा, मी तर काय बोलणार या बाबतीत. ठीक आहे चला भेटूया पुढं नेक्स्ट. जेव्हा टर्न आता किती 76 किलोमीटर नंतर मला लेफ्ट टर्न आहे आणि टोटल दाखवतो 107 किलोमीटर. ठीक आहे म्हणजे 76 नंतर मी टर्न घेतला का म्हणजे माझ्या मते मी छत्रपती संभाजीनगर मधून मला तो लेफ्ट टर्न येईल आणि तिथनं मी डायरेक्टली एलोरा एरियामध्ये घुसेल. तिथनं काय तो असेल ना असेल एरिया. ओके चलो डन बाय. भाई छत्रपती संभाजीनगर 81, देवगड 28, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर 5 किलोमीटर. हे इथून आहे श्री शनी क्षेत्र शनी शिंगणापूर म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला शनी शिंगणापूर. आणि आता आपण चाललो कृष्णेश्वर महामंदिर ज्योतिर्लिंग. सॉरी हे बघा ग्रीनरी बघा अख्खा भरलाय बघा अख्खा भरलाय अख्खा. ही बाजू बघा डबल हायवे ओ ये असं डबल हायवे आहे का नाही इथं का नाही. सुपर प्लॅन होता तो बरकाच झाला. माझा सुट्टीचा प्लॅन होता मस्त, पण काय या दोघांना सुट्ट्या नाही. मग काय करा वन डे रिटर्न. चला एक्सप्रेस येईल ना उद्या कामात. वन डे रिटर्न गाडीवरती 350 किलोमीटर. आता काय 300 तर झालंय. अजून किती 63 किलोमीटर दाखवते म्हणजे 363 किलोमीटर 350 किलोमीटर. ओ ये काका आम्हाला जागा द्या ना. MH14 जागा द्या जागा. ओ 14 जागा द्या ना. आमच्या 5च्याकडे 13 मोबाईल आहे. कसं आहे रायडर ऐकल काय. ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आई पण मला औरंगाबाद मध्ये जायचंच नाही ना. बेटर जाणार छत्रपती संभाजीनगर मध्ये. माझा कशाला स्वागत करणार मी तर औरंगाबाद मध्ये तुमच्या इथंच नाही. भाई आपल्याला औरंगाबाद नाही आपल्याला छत्रपती संभाजीनगर माहिती तिथं आपण चाललो. विषय क्लोज मॅटर क्लोज. आमचा गाववाला भाग असं झालं वाटतंय का नाही इथलाच लोकल आहे. काका छत्रपती संभाजीनगर कुठे काय होतं त्याला. अरे भाई टाइमच ना मग 10 किलोमीटर नंतर टर्न अजून. चला लवकर पटापट. मग आता आपण नगर सोडला. आता आपण प्रॉपर छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचलो. पप्पी घेशील निकल के बाहर आजा मेरी महबूबा मेरी महबूबा मेरी महबूबा. भाई जाऊ दे ना भाई काय विषय. भाई लेट होतोय ना भाई. थांब ना स्विफ्ट आले काका थांबा ना. मान्य करतो माझ्याकडे पण स्विफ्ट होते. द्या ना साईड थोडी काका थोडी साईड. काका बर्गमॅन वाले काका थांबा. बर्गमॅन वाले तर काका नाही देत मग मीठ टाकतो. अरे हे तर काय काका टी स्टार सीटर ऐकणार ना भाई. वन साईड नाडणार ते ऐक. अगं काय 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 गावात साखरपुडा नाही रे.
अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी आम्हाला जागा द्या ना. ओ स्वामी, ओ पेटेवाले स्वामी. चिरा गावालाच वाटतं रे तुला. लोकल असं तर लोकल आलं कोणतरी गाडी चालू आहेत. सुपर सॉरी स्प्लेंडर, सुपर स्प्लेंडर प्लस. नाही आता या इकडे. हा या 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 आईच्या गावात रे. अरे स्वतःच स्वतःने घर जाईन दुसऱ्या गाव तू. जय भीम. काय झेंडा फडकतो यार. नाद 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 खरंच नाद मस्त फडकतोय. अरे तिकडे आपला बाबा झेंडा फडकतात ना. आपण आपला तो पण आपला दोन्ही पण आपलेच ना भाई. ब्रिज खाली ना तिकडे डॉक्टर भारतरत्न आंबेडकर जाऊ 30 का 30 गाव आहे. तिथं नंतर मग थोडा पुढे इकडून घुसा. इकडं आलं ना टर्निंगला का मग तुम्हाला हा व्ह्यू भेटेल. मॅनेजमेंट परफेक्ट म्हणजे मी यांना बोललेलो की आपण 2 दिवस घेऊन जाऊ आणि तो पूर्ण फिरून येऊ ना छत्रपती संभाजीनगर. तर हे बोलतात का नाही रे सुट्ट्या नाही. ठीक आहे भाई. मग काय आता असं तो असं डोळ्यासमोर आहे आणि मी जाऊ नाही शकत अशी कंडिशन आले. हा बघा चगली मी चुकीचं बोललो. हा देवगिरी नसून हा दौलताबाद आहे. दौलताबाद. मग तो काय असेल तो ओ भाई एंट्रन्सचा नाव ना माहिती पण भाई एंट्रन्स ओ हो काय गजब एंट्रन्स आहे. वाव वाव. आपल्या लेफ्ट साइडला जायचंय. हा लेफ्ट ना. हा लेफ्ट साइडला जायचंय. राईटला काय मध्ये H2 दिलंय. राईटला H2 आहे. आपल्या लेफ्टला जायचंय. आपल्याला O2 मध्ये जायचंय. H2 मध्ये बघा शंजरी पासून आपला घ्यायचं लेफ्ट टर्न. शंजरी पासून लेफ्ट टर्न घेतला का घाट प्रारंभ. सावधान घाट प्रारंभ आता उतरताना दिसतं मला. म्हणजे तेच उतरताना तीव्र उतारीचा घाट आहे असा तरी टाकावा त्याचा घाट प्रारंभ. ठीक आहे सर काय विषय नाही. घ्यायचं समजून राहता काय सगळे आपलीच आहेत. एरोला केव्हसाठी आणि आपल्याला कृष्णेश्वर मंदिरात जायचं आहे. एलोरा केव्ह इकडे आहे. ठीक आहे ना. का इकडे कुठेतरी आहे आपल्याला जायचं कृष्णेश्वर महामंदिर. ठीक आहे. तुझी पार्किंग तिकडे आहे एलोरा केव्हची. कुठल्या बाजूला डोंगर तिकडे मग तिकडेच आहे. इकडे नाही. हा इकडे पाठीमागायचं. चला काय विषय नाही. आपण जाऊया कृष्णेश्वर महामंदिराकडे. हमारी हे काय रे मग हा कुठला नॉर्मल महादेव मंदिर असेल ना. ठीक आहे. सिद्धेश्वर. मग मी चुकून तो सिद्धेश्वर महामंदिर सिलेक्ट करा असतात. ठीक आहे काय विषय नाही. मंदिराला पाठी रोड चुकलो आणि रोड चुकल्यामुळे भाई समजून जा काय झालं. थोडेसे शिव्या घालतील पण काय आता काय मला पण सवय दे ना. काय विषय नाही. पहाड मंदिर एलोरा 1000 फूट पार्श्वती कंबर जैन ते सोड. आता हे काय बोलतात त्यांनाच जाऊ दे पुढं. चला पुढे. मानसरोवर तिथं काहीतरी आहे रे. तिथं काय शहाजीराजांची वाटतं. चला मंदिर कुठे मला हा श्री क्षेत्र कृष्णेश्वर मंदिर. अच्छा ठीक आहे. म्हणजे इथून पार्किंगला जात आहे. चला पार्किंगला. हे कुठं पार्किंग करायची. पार्किंग कुठं. पार्किंगला कुठे. कुठं 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 पार्किंग कुठे करते. पार्किंग कुठे करते लवकर बोल. चल कर चल कुठे कर चल पटकन. इकडे चल इकडे पटापट करू सर. चल लेफ्ट घुस चल ना. मंदिर तिकडे आहे ना. चल इकडे यायचं. भाई पार्किंग कसली आहे रे भाई. डेंजरस पार्किंग केले. ना नकोच.
एलोरा केव्सचे चालू ना पार्किंग केली इकडं. पार्किंग करून इकडे समोर गेलं ना तिकडे एलोरा केव्सचा एंट्रन्स आहे तो समोर. बाय पाण्याचा एंट्रन्स झाल्यानंतर हिचा आला इकडून लेफ्ट साईडला आणि लेफ्ट साईडला एंट्री केलं. लगेच लेफ्ट साईडला ना तिकडे तिकीट घर आहे तिथनं 50 रुपये प्रति पर्सन तो घेऊन नंतर राईट साईडला जायचं वॉकिंग लेणी बघायला. आणि हा इकडे समोरच आहे कैलास मंदिर. अरे ये ना हे झूम नाही का होत आणि इथे कैलास मंदिर इथूनच आलो आम्ही. ते हे तिथं तिकीट दाखवले ऑनलाईन काढले ते पण एक तुमच्याकडे जर UPI असेल म्हणजे कॅश नसेल ना तर UPIचं एक फॉर्मॅट आहे. झाडाखाली एक ॲड्रेस टाकलेला आहे UPIचा कोड टाकला तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यानंतर इथं समोर दाखवते ते घेतात. त्यानंतर एंट्रन्स आहे. एंट्रन्स आहे समोर लगेच कैलास मंदिर आहे. इकडून फायनली एंट्री झाल्यावर त्यांना ते जो कलाकार बोललं जाताना की वरपासून खालपर्यंत तो चेक करण्यात येतं. आणि हा इथं हातू आणि हा स्तंभ आहे स्ट्रेट बाय स्ट्रेट. नंतर अजून वरती आर्ट आहे बघू आस्ते आस्ते जाऊ पूर्ण एरियात. आणि जागोजागी हे बसतात मी इथून एक जागा वाहते तिकडे पण आहे तिथून बॅक मग काढावं लागतोय. बघू जेवढा फिरता तेवढा फिरू. आपला म्हणजे आता आपण कृष्णेश्वर मंदिर केला आणि मग आपण एलोरा केव्स पण गेला कैलास टेम्पल तोही बघितला. पण कसं वरती जायला नाही भेटला. जेवढे फुटेज काढताय तेवढेच काढले. पण कृष्णेश्वर मंदिरात पण ते काय आतमध्ये घेऊन देत नाही म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन देऊ शकत नाही. तर तिथे फोटोज नाही काढायला भेटले व्हिडिओज नाही काढायला भेटले. ओव्हरऑल आता निघालो घरच्या प्रवासाला 2:25-27 निघालोय. आता बघू आता कितीपर्यंत पोहोचतो. आता तरी 8 तासाचा टार्गेट आहे आमचा. बट आता काय होतं काय माहिती. अच्छा ठीक आहे. जो मला आत्ताशी भेटलाय चला भुवनेश्वर टेम्पल आलो जाऊन राजकृष्ण पर्यटक नेहरू ते पण जाऊ चालू झालं. हा बरं आपण इथं आतमध्ये गेलतो मगाशी जेव्हा आलो तेव्हा आपण इथून आतमध्ये गेलतो. ओके ठीक आहे. म्हणजे आपण स्ट्रेट जाणार आणि आता आपण म्हणजे येताना पण पुणे मार्गे आलो पण आपलं भटपट तास वाया गेले म्हणून आता ट्राय करणार जाताना आपण नाशिक मार्गे जाणार. नाशिक इगतपुरी म्हणजे इगतपुरी करणार. इगतपुरीवरनं आपण ठाण्यात उतरण्याचा प्लॅन आहे. मुरबाद मध्ये उतरल्यानंतर नाईट साठी चांगला नाही त्यामुळे मग ठाण्यामधून आपण उतरणार. बघ आता काय होतंय प्लॅन पुढं. पण आत्ताचा जो व्ह्यू आणि जो वेदर वाटतं ना सकाळपासून भाई सूर्याला काय बघितला नाही तो आत्ता जाऊन पुढे सूर्याला बघतोय. ठीक आहे. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण चांगला. त्याच्या लॉंग राईडचा मजा आली. जास्त कसं ताणतणाव पण आला बॉडीला. एकदम स्लिम अँड फिट्स विथ साईडला घोडांचा. ओ ये कसा वाडा आहे नाद करते काय घोडा पण नाद करत आमचा. आणि वारा काय पाठी लोटतं का समजत नाही त्याच्याने माझे काय दुश्मनी झाले. झाडा पडून मला फिक्सड आहे बाजूला म्हणते छान याचं नव्हतं इकडे परत. बघू आता काय आहे. ठीक आहे चला काय माझा काय विषय. बाबाने एवढा भारी रोड दाखवला ना का मी आता गावातनं चाललंय. ठीक आहे आता मी पण गावातलं आहे त्यामुळे हा रोड का मला वाटत नाही. चुकून शहराबिरात आला असेल तर जरा कामच निघालं डायरेक्ट काम 25 होईल काय. ठीक आहे आता कसं ग्रीनरी आवडली तर ठीक आहे. आता भाई हे बघ हा रोड दाखवला मला गुगल बाबाने. किती सांगितलं का 50 मीटर. आता इकडे टर्न हा इच्छा गावात चालू इथनं किती दाखवत तर बघू समजेल. म्हणजे किती गंतवलंय मला 1.3 किलोमीटर. अगं बाई लवण्या लाल केलं माझ्या गुगल बाबाने बाकी काही नाही.
आफ्टर ऑल तुम्ही पण एकच लक्षात ठेवा की थोडा रूट व्हेरीफाय करा नीट क्रॉस, त्यानंतर मगच ठरवा कुठल्या रूटने जायचं आहे. सिंगल साईड रोड आहे का डबल साईड रोड आहे ते बघा, त्यानंतर मगच करा. नाही तर माझ्यासारखी चुकी नका करू. मी काय केलं डायरेक्ट ह्याच्यात टाकला, मोबाईल मधून टाकला गाडीमध्ये मॅप लावला आणि आता चाललोय आणि बघा गाडी नेते मला, मी पण त्यानुसार टाकतोय टर्न, मारतोय टर्न. आता काय गावात तर साखरपुडा. किती अजून 980 मीटर आहे, 1 किलोमीटरचं प्रॉपर. चला मस्त झाड बिडे, काय झाडी आईला. घरच आहे बाई, घरच आहे. इज्जत आहे या घराला, इज्जत आहे. नाच करते का, वाटत लावत जाऊ फार. ओके चला. अरे हा येतं की नाही. हो भाई, समृद्धी महामार्ग ना, समृद्धी महामार्ग ना. आणि तेव्हा तो दौलताबादचा किल्ला नाही, तो नाही बा, हा सर दौलताबादचा जवळ होता ना. अब हा दौलताबादचा किल्ला, मग तो देवगिरी वगैरे नाही ना, तिथं तो मंदिर होता कुठला तरी. अरे मी याच्या काय विषय नाही, पण बऱ्याच दिवसात बैलगाडी बघायला भेटली ना, ते पण जीव माळूचे शकडा वाटतं भाई. एकदाचा रोड संपला आणि डांबरी रोड आला. आता चला डांबरी रोडने. सिग्नल दिलेलं आहे त्यांना पण माहिती ना, सिग्नलच खतरनाक आहे. आवाजा मोठा तुम्हाला समजतच सर, पण वारा पण तेवढाच आणि वेजा पण तेवढाच भारी आहे. काय सुकून बरे वाटतं ना, सुकून. काय बघा ना, रोड बघा, वरती ढग बघा, काळे येतात, समोर थोडेसे पांढरे ढग त्या पुढं, तर निळा शाळ बघेत. काय वाटतो यार. पॉइंट आहे, फुल करा. भाई व्यू पॉइंट इझी, म्हणजे तो आताचा जो व्यू पॉइंट आहे ना भाई, म्हणजे तो क्लायमेट परफेक्ट. एक म्हणजे एलियन भाई करना, एलियन एलियन भाई, जादू आएगा, रोहित पिझ्झा अच्छा होगा. गावात एलियन याची जुराले असं वाटतंय. इथं थंडी एवढी पडते ना भाई, रेनकोट घातल्यावर रेनकोट भाई, नादी मत कर अपना, रेनकोट घाल का अपना, आज गाड़ी चलेगा. सारा भाई इधर का लोग अपन को देख रहा है, बोल रहे यार ये क्या रेनकोट डाले, इसको क्या बोलने का. हमारे इधर बारिश है, आपके इधर ठंडी है, दोनों तरफ का क्लाइमेट भी अलग है. अशी उत्साहाच्या गाडीने थांबविला नाम लाग.